नहीं या शनाया प्लीज यार. व्हाट प्लीज या तू त्याची रूम आहे, त्याची खेळणी आहे, तू येणार इथे. अरे येणार का येणार काही दिवसांनी राहायला आला म्हणजे राधिकाला तेवढं समजतं शनाया, ती नाही पाठवणार त्याला असा. आता त्याच्या रूम मध्ये त्याची खेळणी नाही का खेळणार तो? मग फेकून देते बाहेर. मी काय करू? मला नाही आवडत यार लहान मुलं. त्याला जायला सांग ना तू प्लीज या. शनाया बिहेव युअरसेल्फ यार. अथर्व जा तुझं सामान घे. त्याच्यासमोर काय चाललंय तुझं? पण आपल्याला जायचंय ना बाहेर. पण नको भांडूया त्याच्यासमोर याचं प्लीज. काय तू कौतुक? What the hell is wrong with your kid? अथर्व तू नाही यार माझा ड्रेस या. ए मी सोडणार नाही याला. शनाया अगं आता त्याच्या रूम मध्ये तो त्याचं सामान घ्यायला आलाय यार. तू प्लीज लहान मुलासारखं नको ना वागूस. What the hell यार मी लहान आहे. एवढं सगळं तू मलाच लहान बोल. जो कोणी येतो तो मलाच बोलू जातो काहीतरी. तो एवढूसा मुलगा आला मलाच बॅड म्हणून गेला आणि तू काय केलंस? काहीच नाही केलंस. सोड यार माझं. अच्छा तू किती दिवसांनी अथर्व दिसला मला, पण त्याच्याशी नीट बोलताही आलं नाही. राधिकाशी माझं रिलेशन कसंही असलं तरी अथर्व माझा मुलगा आहे. शनाया हर्ट झाली पण तिला हे समजून घ्यावं लागेल. चला आधी शनायाचा राग शांत करूया. बच्चा अथर्वला जाऊन बराच वेळ झाला. अजून कसं नाही आला? मी जाऊन बघून येऊ का? नको, मी गेलेलं बरं दिसणार नाही आणि मलाही तिथे जायचंच नाही ना. अथर्व हे सगळं इथे काऊन टाकलंस तू? असं काऊन करतोस तू? हा? कोणाला बॅड म्हणून राहिला? मी असं शिकवलं का तुला? बॅड कोणाला म्हणून राहिला तू? ती मला ओरडली. आपण तिला काहीच बोलले नाही. ती का आली आपल्या घरात? अथर्व हे बघ, तू आधी रडू नको बरं आणि मला आधी सांग, तू तिला बॅड काऊन बोलतोस? हा, बॅड म्हणायचं नाही. मी तुला असं शिकवलंय का? नाही ना, मग काऊन बोलतोस तू? नाही आई, मी माझं सगळं सामान घेऊन येत होते ना, तेव्हा ती आंटी म्हणाली की काय काय केलं टाको. अरे मग काऊन नाही दाखवलं तिला? दाखवायचं ना सगळं. काय काय आणलंस तू? तू पुस्तकं आणलीस ना तुझी? हो तुझी खेळणी आणली ना? हो युनिफॉर्म? हो. अरे मग दाखवून द्यायचं ना तिला. हा, काऊन तू बोलणी खाल्लीस? ती बॅल आणली आज. तिने आपली सगळी खोली खराब करून ठेवली आज. रडली ना, ओरडली पण हट्टी आली, सिद्धा पण दिली हट्टी. अरे अथर्व, बाबा आहेत ना तिथे, हा, ते बघून घेतील. हा, पण तू पुन्हा असं बोलायचं नाही. हा, सांगून ठेवते. आता तू आहेस आणि मी आहे. ती आंटी ना माझा हातवर बिल करला. हात पिरगळला? कोणता हात? हा वाला. हा, हो. दुखतोय का? खूप. ये बाळा. आपण मलम लावू. हा, हा, रडू नको. म्हणून मोठ्यांना असं बोलायचं नसतं. आता देव बाप्पा शिक्षा देतो ना. रडू नको. शन्यानं हात पिरगळला हे काहीच बोलले नाही. मी सगळं सहन करून राहिले तोवर ठीक आहे. माया पोराकडे कुणी वाकड्या नजरेनं जरी पाहिलं ना, तर त्याचे डोळे पण राहणार नाही. जोवर ती शन्या घरातनं बाहेर जात नाही ना, तोवर अथर्वला तिथे पाठवायचंच नाही. माझं घर मी किती हौसेनं सजवलं होतं. माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर, घरातल्या माणसांवर माझी माया होती. पण या शन्यानं वाळूचा किल्ला पाडावा तसं माझं घर अस्ताव्यस्त करून टाकलं. सगळं क्षणात उधळून लावलं. मी सुद्धा राधी काय म्हणा, मी अजूनही हारलेली नाहीये. एक ना एक दिवस माझ्या संसाराचा किल्ला भक्कम बांधल्याशिवाय राहणार नाही मी. हॅलो, कोण बोलते? हॅलो, मी गुरुनाथची आई बोलून राहिली. हा, नमस्कार. तुम्ही नानीजी बोलून राहिलात ना? हो. हा, आवाजावरनच ओळखलं मी. राधिका जरा. नाही नाही नाही, राधिका नाही. मला तुमच्याशीच थोडंसं बोलायचं होतं म्हणून फोन केला.
राधिकाशी बोलणं झालंय माझं. हो. तिनंच सांगितलं मला ती सध्या आता तुमच्या घरी राहते म्हणून. हो म्हणजे ते तुम्हाला कळलंच असणार. ते बाजूला जरा हो 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 सांगितलं मला ते सगळं सांगितलं. आमच्या पोट्याचं का चालून राहिलंय काही कळून नाही राहिलं पप्पा. पण तुम्ही राधिकाच्या पाठी उभ्या आहात हे ऐकून खूप बरं वाटलं. नानीजी खरं तर तुमचे आभार मानायलाच फोन केला मी. अहो काय बोलताय तुम्ही? आभार कसले मानताय? राधिका आमच्यासाठी काही परकी नाही हो. मुलगीच मानतो आम्ही तिला. म्हणजे मुलगीच आहे आमची ती. तुमच्यासारख्या माणसांकडे पाहिलं ना खरंच मनाला पटते. अजूनही आपुलकी माणुसकी आहे बरं या जगात. नाही हो, तुम्ही फार मोठे मोठे शब्द वापरताय. तसं काही नाहीये. मला माहित आहे राधिकाचा मार्ग सोपा नाहीये. पण या तिच्या मार्गात तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांच्या मदतीची गरज आहे तिला. पण काही झालं काही वाटलं तर मला कळवत जा बरं. हो कळवू आम्ही. पण मला नाही वाटत त्याची काही गरज पडेल. इथे सगळं ठीक आहे हो. तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत ना. आणि मला खात्री आहे राधिका याच्यातून नक्की मार्ग काढेल. हो हो ठेव फोन. हो मी ठेवते हा. अरे अथर्व काय एकटाच खेळतोय सकाळी सकाळी? दे मग चला आपण खेळू. चिडलायस माझ्यावर? अथर्व अथर्व घरात चल. इथे काऊन खेळतोस तू? तुला किती वेळा सांगितलं मी? हा तुला कोणी बोललेलं मला चालायचं नाही. चल आज चल. शाळेत जायचं ना आपल्याला. चल तयारी करायची. अथर्व लहान पोरांना कळत नाही म्हणून ते चुकतात. पण मोठ्यांचं काय? कालच्या प्रकारामुळे राधिकाला उगीच मला बोलायची संधी मिळाली. मला माहिती आहे अथर्व हर्ट झालाय पण त्याची नाराजी मी दूर करेन. अथर्वला एकट्यात भेटून समजवायला हवं म्हणजे त्याचा रुसवा पळून जाईल. बघूया.